नमस्कार मित्रांनो. तर आपण आज ह्याची काय करणार आहे माहिती आहे का? आता हे फुलं सुकलेत आपल्याला, तर ह्या पोझिशनला काय करायचं आपल्याला, फुलं आलेले तर आहेत आणि सुकलेले आहेत, तर आपल्याला आता ह्याला कट करायचं आहे. कारण काय माहिती आहे, नवीन फुलं येण्यासाठी तर आपल्याला लागणारं साहित्य कटर लागेल. हे बघू शकता तुम्ही, असं एक कटर किंवा हा फॉल्कनचा हा पण चांगला कटर आहे, हा किंवा हा लागेल. नाहीतर तुम्हाला असेल ते कैचीनं पण कट करू शकता. मोठे हे काय तर आपल्याला आता बघू शकतो मी काय कसं कट करतो आणि काय करतो ते बघू शकता. हे असं धरायचं, समोर यायचं आणि असं हे बघू शकता तुम्ही. हे असं कट करीत आपण कट करायचं. पूर्ण हे फक्त शेंडे मारायचे आपल्याला, फक्त वाळलेली फुलाची. जास्त हार्ड कटिंग कधी बसायचं नाही, फक्त वाळलेली फुलं फक्त इथून कट करायचं. कारण नवीन फुलं येण्यासाठी आपल्याला केलंच पाहिजे. हे मी छाटणी कशी करावी आणि का करायची, छाटणीचे दोन प्रकार आहेत. एक छाटणी असते आणि एक हाफ छाटणी. हाफ छाटणी कशाला म्हणतात, हे फुलं आलेले आहेत आपले, हे जवळ येऊन बघू शकतो तुम्ही, हे फुलं येऊन वाळलेले आहेत, तर ह्याला मी हाफ छाटणी म्हणतो. तिथून हा कट मारतो मी छोटासा, कारण हे फुलं फक्त काढायचे तुम्हाला वाळलेले. हे बघू शकता, हे बघा असं करून कट मारून फक्त फुलांची कटिंग करायची आपल्याला वाळलेले. त्याला हाफ छाटणी म्हणतो मी. फुल छाटणीचा पण व्हिडिओ मी टाकेन नंतर, ज्यावेळेला जर सीझन असेल त्यावेळेला तुम्हाला मिळेल बघायला. माझं योगेश गार्डनिंग ऑल चॅनलचं नाव आहे. तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा. तुम्हाला अशी नवीन नवीन बरेच माहिती मिळेल. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं करतो काय नाही तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात. हे बघू शकता, हा एक माझ्याकडे हा लाल गुलाब आहे आणि हा गुलाबी गुलाब. कसं करतो ते, हे पण आपल्याला काय उपयोगाचं नाही, हे पण फुलत नाहीत, त्यामुळे हे पण काढून टाकायचे आपल्याला. असे फुलं हे पूर्ण आपल्याला असं जेवढे वाळलेले फुलं आहेत ते पूर्ण काढून घ्यायचे. हे काढले अशा मी बऱ्याच झाडांची माहिती वगैरे देणार आहे तुम्हाला. हे पहिली माहिती आहे म्हणजे तुम्हाला गुलाबाची दाखवतो मी. माझ्याकडे फळांची वगैरे बरेच झाडं आहेत, फळांची पण माहिती देणार आहे मी. फळांच्या झाडांना कसं देखरेख करतात, काय टाकलं पाहिजे, कशी फवारणी केली पाहिजे, छाटणी कधी केली पाहिजे, पुन्हा वेळेला कुठलं फवारणी केली पाहिजे. माझं पूर्ण ऑर्गॅनिक आहे, त्यामुळे मी पूर्ण ऑर्गॅनिकच सांगणार तुम्हाला. केमिकल जर तुम्हाला हवं असेल तर केमिकलची माहिती देऊन मी शकतो, काय नाही तसं. तर मला मी पूर्ण ऑर्गॅनिकची तुम्हाला पूर्ण माहिती देतो. ऑर्गॅनिकमधून काय काय करावं लागतं, कसं फवारावं लागतं, काय फवारणीला काय घ्यायचं, किती प्रमाण घ्यायचं, हे सर्व मी तुम्हाला माहिती देणार आहे. जीवामृत वगैरे गाईचं बघून त्याची कसं घेतो, काय वापरतो, कसं करतो, तर तुम्ही बघू शकता. आता छाटणी आपली होत आहे. पूर्ण छाटणी मी आता पूर्ण करतो. होत आले हे एका झाडात. असे माझ्याकडे बरेच झाडं आहेत गुलाबांचे. हा माझा देशी गुलाब आहे, गुलाबी कलरचा. तर आता हे बघू शकता इथं असं हे काय आहे, वाळलेले पूर्ण काढायचे आहेत आपल्याला. हे एकदा काढून कधीही तुमचा सीझन आलेला असेल फुलांचा आणि परत अशी पोझिशन असेल तर हे प्रक्रिया आपण जरूर करावी, कारण ह्याच्यामुळं दुसऱ्यांदा पण फुलं चांगले येतात. ते आपण असंच ठेवलं तर त्याची बीजामध्ये रूपांतर होतं, बियामध्ये, आणि फुलांना वेळ लागतो यायला आणि कमी फुलं येतात. त्यामुळे हे असे पूर्ण काढून घ्यायचे आपल्याला. हे पहिलं काढल्यानंतर आपल्याला काय असं अडकतं, थोडंसं सांभाळून काढायचं, लागू नये असं धारदार घ्यायचं. त्या साईडला पण आता बघू शकता तुम्ही, ह्या साईडला तुम्ही पहिली बाजू झाली नाही, काटे असतात, जरा सांभाळून करायचं थोडंसं. हे बघू शकता असं पूर्ण आपल्याला पूर्ण झाडाची पाहणी करून जिथं जिथं असे फुलं सुकलेले आहेत ते पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचे. बघू शकता तुम्ही कसं कट करतोय मी. कट हा फ्रेश घेतला पाहिजे. असा कट मारला की असा एकदम क्लीन कट आला पाहिजे. हे बघू शकता आता इथं कट मारतो मी, असा पटकन कट असा क्लीन आला पाहिजे. असा नाही झाला पाहिजे, असा वाकला नाही पाहिजे. असं वाकलं तर डॅमेज होते फांदी. त्यामुळे लक्षपूर्वक गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे काम करताना. हे आपण असं
पूर्ण फुलाची जेवढी काही फुलं वाळलेली ते आपण असं कट करून घेतो. नंतर आपल्याला हे कट करून घेतल्यानंतर त्याच्यात आपल्याला परत तुम्ही आता किती सुंदर असा कट मी घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता बघा, बघून घ्या एकदा. कुठेही काही नाही, क्लीन एकदम झालेलं आहे. हे झाड नवीन बहारा फुलाचा येण्यासाठी रेडी आहे आता सध्या. बघू शकता तुम्ही. हा क्लीन कट आहे. कुठेही बघा तुम्ही, ह्या फांदीवर पण बघा क्लीन आहे. बघू शकता क्लीन कट आहे. हे बघू शकता क्लीन कट आहे एकदम. झाडाची पोझिशन तुम्ही बघू शकता. धन्यवाद मित्रांनो.